श्री स्वामी समर्थ कथा. कथेचं नाव आहे अंधश्रद्धा नसावी. गावात एकदा पटकीची साथ येते. त्यामुळे गावातील लोक स्वामीपाशी अपेक्षा घेऊन येतात, पण स्वामी काहीही उपाययोजना सांगत नाहीत. लोक पुन्हा माघारी जातात. रस्त्यात त्यांना एक तांत्रिक भेटतो. त्याने एका दगडाला शेंदूर फासलेला असतो. तो त्या दगडाला मसोबा म्हणून सांगतो. त्याच्या मते मसोबा कोपल्यामुळेच गावात पटकीची साथ आलेली असते. तो मसोबाची पूजा करून एका कोंबड्याचा बळी द्यायला सांगतो. तितक्यात स्वामी तिथे येऊन कोंबड्याला सोडून देतात. गावकऱ्यावर स्वामी रागवतात. अरे, जगाला उत्पन्न करणाऱ्या ईश्वराला तुम्ही त्याच्याच एका कृतीचा जीव घेऊन प्रसन्न करणार का? दगडाला प्रसन्न करायला जिवंत जीवाचा बळी देणार का? अरे, असा अंधविश्वास ठेवू नका. भोंदूबाबाच्या आहारी जाऊ नका. सर्व जीव ईश्वराचे लेकरू असतात. अरे, लेकराचा जीव घेऊन जगात कोणतीही माता प्रसन्न होणार नाही. मग देव कसा प्रसन्न होणार? आपदा मनुष्याच्या कर्मानुसार येतात. त्याचं निरसन करायला ईश्वर भक्ती केली पाहिजे. स्वामी आणि गावकरी तांत्रिकाला पिटाळून देतात. स्वामीचा क्रोध अनावर झालेला असतो. कुणीही त्यांच्याजवळ जायला धजत नाही. तेव्हा उपाय म्हणून सदैव भजन करणारी सोनारीन व ढोलकीवर तिला साथ देणाऱ्या इस्माला बोलवण्यात येते. त्यांचे भजन ऐकून स्वामींच्या रागाचं निरसन होतं आणि त्यांची चर्या स्मित होते. मित्रांनो, ही स्वामीची कथा कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. आणि स्वामींच्या अशाच अनेक कथा ऐकण्यासाठी आणि स्वामी विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ मंडळी.